आज बनवणार आहोत आपण टमॅटो सॉस पास्ता। पास्त्यासाठी पाणी गरम झाले, त्याच्यामध्ये पास्ता टाकून शिजवून घेऊया। पास्ता शिजला की तो गाळून घ्यायचा छान। एकीकडे टमॅटो बॉईल करून घेऊया, त्यात सुक्या लाल मिरची आणि लसूण घालूया, ते पण शिजवून घेऊया। थंड झालं की त्याचे सालं काढून घ्यायचे टमॅटोचे। त्याच्यानंतर चॉपरमध्ये घालून बारीक करून घेऊया। लसूण आणि टमॅटो दोन्ही घालायचे अशा पद्धतीने। काश्मीरी लाल मिरची जी आपण उकडून घेतली होती ती सुद्धा मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायची अशा पद्धतीने। आता कांदा चॉप करूया। लसूण चॉप झालाय, बारीक कांदा चॉप करायचा आहे। अशा पद्धतीने कढईमध्ये तेल गरम झाले, त्याच्यामध्ये हलव्या लसूण, कांदा छान लाल होईपर्यंत त्याच्यामध्ये टमॅटो प्युरी जी केली होती आपण ती घालूया आणि काश्मीरी लाल मिरची घेतली होती ती घालूया। माझ्याकडून स्किप झाली, तुम्ही घाला। ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाका। वरतून चीज घालून छान एकजीव करा। पास्ता घालून आता छान हलवून घ्या। थोडी साखर घाला चवीनुसार आणि मीठ घाला। माझ्याकडून स्किप झाले। तयार आहे आपला पास्ता।